बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरून निघाला होता। मस्साजोग खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे। यामध्ये गेवराई शहर देखील कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। यावेळी पोलीस प्रशासनाने शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवला आहे। कोणी म्हणतात की तालुका बंद ठेवण्यात आला नाही, पूर्ण बीड जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि हा संतोष मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भानं बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि जिल्ह्यात वाढती दहशत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे ढिंडोरे, जर ज्यांना आपण या राज्याचे राज्यकर्ते म्हणतो तर त्या प्रशासनाची जबाबदारी असते की या अशा खंडणीचे गुन्हे असतील, खुनाचे गुन्हे असतील, आपण पाहिलं पाटोद्याचे पंचायत समिती सभापती त्यांचं अपहरण करून त्यांचाही खून करण्यात आला। त्याच पद्धतीचं परळीचे संतोष देशमुख सरपंच असणारे मस्साजोगचे त्यांचाही खून करण्यात आला। परळीतही मागं एका सरपंचाची हत्या करण्यात आली। त्या हत्येतही त्या वाल्मिक कराडचं नाव आलं। आणि जे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे सांगतायत की खून कुठेही होत असतात, पण खून करणारे तुमचे बगल बच्चे आहेत। आणि जे प्रशासन चालवतात तो वाल्मिक कराड आहे, तो गुन्हेगार आहे, त्याच्यावरती 50-60 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आणि या जिल्ह्याचं पोलीस प्रशासन SP झालं, जिल्हाधिकारी झालं, हे त्यांच्या हातचं भावलं आहे। तर या राज्यकर्त्याला आमचं सांगणं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्या पक्षाचे धनंजय मुंडे आमदार आहेत त्या पक्षाचे पक्षप्रमुख अजित पवारांनाही सांगणं आहे की या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला अबाधित राखायची असेल तर या जिल्ह्याला खमक्या पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी जो प्रशासनावर पकड ठेवेल, इथल्या सर्वसामान्य बांधवांना, रहिवाशांना हा आक्रोश फक्त एका समाजाचा नाही किंवा गुन्हेगाराला जात नसती। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याची प्रवृत्ती ती गुन्हेगाराची असते। त्याला जर का राजकीय पाठबळ मिळालं तर तो येवायला लागलाय। पहिल्यांदा आपण म्हणायचो उत्तर प्रदेश बिहारमध्ये दादागिरी आहे, तर आता उत्तर प्रदेश बिहारवाले म्हणायला लागले की आता आपल्याला बीड जिल्हा उत्तर प्रदेश बिहारचा होऊन द्यायचं नाही। एवढी शर्मीची बाब या जिल्ह्याची। या जिल्ह्याला सुसूत्र शांतताप्रिय असणारा हा जिल्हा या फक्त काही राजकीय वरद असल्यामुळं, राजकीय पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळं हे पोलीस ठाणे या पुढाऱ्याचे शाखा झालेले आहेत। कुठलाही असेल, गेवराई पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी असेल, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख SP असेल, जिल्हाधिकारी असतील, हे सर्व त्या राज्यकर्त्याच्या हस्तक आहेत। ज्याचा खंडणीमध्ये नाव आले, आता 2 कोटीची खंडणी मागितली, त्या अनुषंगानं LSवासीय सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली त्याच अनुषंगानं झालेली आहे। याच्यात नाव जरी वाल्मिक कराड येत असेल तर त्याचा पाठीराखा हा धनंजय मुंडे आहे। आणि त्या धनंजय मुंडेचं स्टेटमेंट येत आहे की याला राजकीय वळण देऊ नका, व्यवहारातून हा हत्या झालेली आहे। खंडणी मागणं हा व्यवहार वाटतो का? तरी माझी शासनकर्त्याला, शासन हे जनतेचा मायबाप असतं, त्या शासनकर्त्याला आमची विनंती आहे की या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण याच्यावर स्वतः लक्ष घालावं। हा जो आता बंद आहे जिल्ह्याचा, तर या जिल्ह्यातील प्रत्येक समाज बांधव, प्रत्येक घटकातील असेल, तो दीन असेल, दलित असेल, मराठा असेल, ताबे असेल, 18 बगड जातीचा असेल, त्यांनी स्वयंपूर्तीनं हा बंद पुकारलेला आहे। आता हा जनतेचा आक्रोश आपल्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे। आता याचं स्वरूप सतत असंच चालणार आहे। याच्यानंतरची प्रक्रिया या बंदच्या माध्यमातून या शासनाला जर नाही आली तर आता याच्यातून मोर्चे निघतील, उपोषणं निघतील, पण आता माघार नाही। या झुंडशाहीच्या आणि अन्यायाच्या विरुद्ध आता लढाईला सर्व समाज बांधव सज्ज झालेले आहेत। तरी माझी आणखीन एक वेळेस आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी।